Hello students, welcome to Target Government Job. I am Professor विवेक मडके. आज आपण मराठीचं व्याकरण शिकणार आहोत. मराठीच्या व्याकरणमध्ये अनेक टॉपिक आहेत. त्यापैकी आपण आज एक टॉपिक घेणार आहोत. तो टॉपिक म्हणजे वर्णविचार. या वर्णविचारामध्ये आपण जर पाहिलं तर मराठी भाषेचा उगम कसा झाला. आपल्याला पहिल्यांदा मराठी भाषेबद्दल आपल्याला माहिती हवं की मराठी भाषा कुठनं आली. याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊयात. मराठी भाषा जर आपण बघितली तर मराठी भाषा जी आहे ती संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झालेली आहे. आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला आपण लिपी असे म्हणतो आणि याच लिपीचा आपण वापर करतो. आपली मराठी भाषा जी आहे ती देवनागरी या लिपीपासून तयार झालेली आहे आणि त्या देवनागरी लिपीला बालबोध लिपी असं सुद्धा म्हणतात. मराठी भाषेचं आपण जर बघितलं वर्णविचारामध्ये तर आपल्याला दिसेल बघा, भाषेचे मूलभूत घटक जर आपण बघितले तर पहिला आहे अक्षर. अक्षर म्हणजे काय? या प्रकरणामध्ये आपल्याला वर्णविचाराचा अभ्यास करताना आपल्या काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट आपल्या पहिल्यांदा क्लिअर हव्यात, कारण त्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. अक्षर म्हणजे काय? तर आपल्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला आपण अक्षर म्हणतो. जे आपण बोलतो, जे आपण लिहितो, त्या ज्या खुणा असतात त्या ध्वनीच्या प्रत्येक खुणेला आपण काय म्हणतो? अक्षर. त्यांना अक्षर का म्हणतात? कारण अक्षर या शब्दाची तुम्ही जर फोड केली तर तुम्हाला दिसून येईल ते म्हणजे काय? नाश न पावणारे. अक्षर काय? नाश न पावणारे, म्हणून त्याला आपण अक्षर असं म्हणतो. दुसरा आहे शब्द. शब्द म्हणजे काय? तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूह व त्याला काही अर्थ जर प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतो आपण. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूह व त्याला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असे म्हणतो. तिसरा आहे वाक्य. वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थाचे बोलणे. वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थाचे बोलणे. आपण पहिल्यांदा बघितलं अक्षर, दुसऱ्यांदा बघितलं शब्द, तिसरा आहे वाक्य. चौथा आहे व्याकरण. व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. तुम्ही जर नीट विचार केला तर पहिल्यांदा भाषा निर्माण झाली आणि मग तिचं व्याकरण तयार केलं गेलं. म्हणजे आपण पहिल्यांदा भाषा शिकतो आणि मग त्या भाषेचं व्याकरण शिकतो. या प्रकरणामध्ये वर्णविचारामध्ये आपण जर अभ्यास केला व्यवस्थित तर आपल्याला असं दिसून येईल की वर्ण जे आहेत ते एकूण 48 वर्ण आहेत. या 48 वर्णांची आपण काही भागामध्ये विभागणी केलेली आहे. जर आपण नीट लक्ष देऊन बघितलं तर यामध्ये काही स्वर आहेत, काही स्वरादी आहेत आणि काही व्यंजने आहेत. यामध्ये स्वर आपले 12 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि व्यंजने 34 आहेत. तर यामध्ये वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. त्यांना आपण वर्ण का म्हणतो? कारण ते आपण रंगाने लिहून ठेवतो. रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. तुम्ही जर नीट अभ्यास केला वर्णांचा तर 12वीच्या मराठी पुस्तकामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की वर्ण एकूण 50 दिलेले आहेत. वर्ण एकूण 50 दिलेले आहेत. मग 2 एक्स्ट्रा कुठले? इंग्रजीमधनं आपण 2 वर्ण घेतलेले आहेत. ते कोणते? एक ॲ आणि अ. हे 2 वर्ण इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्या मराठी भाषेवर पडला म्हणून आपण ते 2 वर्ण घेतलेले आहेत. तर एकूण 50 वर्ण आहेत. परंतु आपल्याला जर क्वेश्चन जर आला आपला तर प्रश्न जर आला तर त्याचा आन्सर आपल्याला 48 लिहायचं आहे, 48 लिहायचं आहे. त्याचा आपल्याला 50 आन्सर लिहायचं नाही आहेत. वर्ण फक्त आहेत ते 48च वर्ण आहेत. तर हे आपण रंगाने लिहून ठेवतो म्हणून त्याला आपण वर्ण असे म्हणतो. या वर्णांची विभागणी आपण बघितली. स्वर 12 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि व्यंजने 34 आहेत. आता यामध्ये आपल्याला एक समोर तक्ता दिसतोय. हा तक्ता आपल्याला बाय हार्ट करायचा आहे, कारण एक्झाममध्ये या तक्त्यावरच हा जो चार्ट आहे या चार्टवरच क्वेश्चन विचारले जातात. आता या चार्टमध्ये 3 प्रकार दिसतात तुम्हाला: स्वर, स्वरादी आणि व्यंजने. या 3 भागामध्ये या वर्णमालेचा आपण विभागणी केलेली आहे. तर आपण जर नीट लक्ष देऊन बघितलं तर पहिला आहे आपला स्वर. स्वरांची विभागणी 3 भागात केलेली आहे. पहिलं म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. आता यामध्ये
हा तक्ता कसा बाहेर करायचा, यामध्ये कसं बाहेर करायचं लक्ष देऊन ऐका, मी सांगतोय. हे जे तुम्ही बघितलं ऱ्हस्व दीर्घ संयुक्त, हा सिक्वेन्स याच सिक्वेन्सने लक्षात ठेवा. जर तुम्ही या सिक्वेन्सने लक्षात ठेवलं तर तुमचं लवकर लक्षात राहील. बघा, कारण का पुढे फायदा होईल. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त, कारण यामध्ये बघा अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू हे ऱ्हस्व स्वर आहेत 5, हे दीर्घ स्वर आहेत 3. बघा ऱ्हस्वमध्ये किती आहेत 5 आहेत, दीर्घामध्ये किती आहेत 3 आहेत. असं जर लक्षात ठेवलं अ, आ, ई, ई, उ, ऊ तर आपल्याला लवकर लक्षात राहील. म्हणजे ऱ्हस्व कोणता आणि दीर्घ कोणता. रू आणि रू हे सुद्धा काय ऱ्हस्व आहेत. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, ज्यांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. आणि दीर्घ स्वर म्हणजे काय, ज्यांचा उच्चार लांबट होतो, म्हणजेच काय, ज्यांचा उच्चार करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जातो, एखादा तुम्हाला एक प्रश्न येतो की दीर्घ स्वर कोणता, तर त्याच्यामध्ये स्वर दिलेले असतात आणि ऑप्शन असतात, त्या ऑप्शनमधनं आपल्याला उत्तर द्यायचं असतं. ऱ्हस्व आणि दीर्घ. पुढचं आहे संयुक्त. संयुक्त म्हणजे काय, ऱ्हस्व आणि दीर्घ या दोन्ही स्वरांचं मिक्स करून जो स्वर तयार झाला तो म्हणजे संयुक्त. संयुक्तमध्ये काय आहे, ऱ्हस्व आणि दीर्घ या दोन स्वरांचं मिश्रण आहे. बघा तुम्ही जर बघितलं तर यामध्ये आपल्याला संयुक्तमध्ये 4 स्वर दिसत आहेत. ए, ऐ, ओ आणि औ. बघा हे 4 स्वर आहेत. ए, ऐ, ओ आणि औ. यांना संयुक्त का म्हणतात, तर बघा ए हा जो स्वर आहे तो अ अधिक ई आणि ई या दोन, बघा एक ऱ्हस्व स्वर आहे आणि एक दीर्घ स्वर आहे, ई किंवा ई या दोन स्वरांनी मिळून तो ए हा संयुक्त स्वर तयार झाला, म्हणून त्याला संयुक्त म्हणतात. कारण ऱ्हस्व प्लस दीर्घ म्हणून ते संयुक्त स्वर आहे. दुसरं बघितलं खालचं ऐ, तर आ अधिक ई किंवा ई. ओ जर पाहिला तर अ अधिक उ किंवा ऊ आणि औ जर बघितलं तर आ अधिक उ किंवा ऊ. म्हणजेच काय, स्वरांचे आपण किती बघितले, एकूण 12 स्वर आहेत. 12 त्याची विभागणी आपण बघितली, ऱ्हस्वमध्ये 5 आहेत, दीर्घामध्ये 3 आहेत आणि संयुक्तमध्ये 4 आहेत. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हे जे तुम्ही बघितलं लृ, अ ई ऱ्हस्व स्वर, बघा अ ई उ रू लृ. लृ हा जो शब्द आहे यापासून आपल्या मराठीमध्ये आत्तापर्यंत फक्त एकच शब्द तयार झालेला आहे. आत्तापर्यंत आपला एकच शब्द तयार झाला आहे, तो म्हणजे कोणता, क्लुप्ती. क्लुप्तीसाठीच फक्त या लृचा उपयोग केला, एकच शब्द आहे लृ. पुढचं बघा, दुसरं आहे त्यामध्ये वर्णमाळेमध्ये आपण स्वर बघितलं, दुसरं आहे स्वरादी. बघा तुम्ही जर मराठीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शब्दाची फोड करायला शिका. जर तुम्ही शब्दाची फोड केली, कारण मराठीमध्ये त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो. स्वरादी जर आपण शब्दाची फोड केली तर स्वर आहे आधी. काय शब्दाची फोड काढते, स्वर आहे आधी, म्हणजे ज्याच्या आधी काय आहे, स्वर आहे. असे फक्त स्वरादी दोनच आहेत, एक आणि आहा. बघा याच्यामध्ये अनुस्वार आहे आणि इथे विसर्ग आहे. विसर्ग आणि अनुस्वाराच्या आधी बघा तुम्हाला स्वर दिसतोय, अ हा काय स्वर आहे, आपण बघितलं. याला स्वरादी का म्हणतात, कारण ज्यांच्या आधी स्वर आहे. असे किती आहेत, फक्त 2 आहेत. पुढचं तुम्ही जर बघितलं व्यंजने. व्यंजने त्यालाच आपण स्वरांत म्हणतो आणि परवर्ण म्हणतो. व्यंजनाला स्वरांत का म्हणतात, शब्दाची फोड जर केली तर लक्षात येईल, स्वरांत स्वर आहे अंत. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की व्यंजने जी आहेत त्यांना स्वरांचा आधार घ्यावा लागतो. त्यांना स्वरांचा आधार घ्यावा लागतो. व्यंजनांच्या शेवटी स्वर आहे. म्हणजे कुठलंही तुम्ही व्यंजन जर घेतलं, समजा तुम्ही एखादं क घेतलं व्यंजन, तुम्ही व्यंजन घेतलं क अधिक अ, या दोघांनी मिळून हा क तयार झालेला आहे. हा जो क आहे तो अर्धा असतो, क अधिक अ बरोबर क. म्हणजे प्रत्येक व्यंजनांमध्ये स्वर अ हा मिसळलेला आहे, तेव्हा ते व्यंजन तयार झालेलं आहे. त्यालाच परवर्ण का म्हणतात बरं, कारण ते अ या स्वरांवर अवलंबून आहेत. कारण दुसऱ्या वर्णावर ते अवलंबून आहेत, म्हणून त्यांना परवर्ण असं देखील म्हणतात. आता यामध्ये व्यंजनांमध्ये बघा बरं कुठले कुठले आहे टाईप. व्यंजनांमध्ये तुम्ही जर बघितलं तर
स्पर्श व्यंजन. तर पहिलं आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजनांमध्ये 3 प्रकार आहेत. एक कठोर, मृदू, कठोर, मृदू आणि अनुनासिक, हे 3 प्रकार आहेत. आता हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. आपल्याला फक्त काय करायचे, हे जे गट आहेत, आपण 5-5चे गट तयार केलेले आहेत, ते गट फक्त लक्षात ठेवायचे. पहिला क चा गट, दुसरा च चा गट, तिसरा ट, त आणि प. क च ट त प. प्रत्येक गटामध्ये 5 अक्षर. तुम्ही जर हा सिक्वेन्स मगाशी आपण बघितलं, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त, हा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवला होता. इथे तर आपल्याला काय लक्षात ठेवायचे, कठोर, मृदू आणि अनुनासिक. काय लक्षात ठेवायचे, कठोर, मृदू आणि अनुनासिक. हा सिक्वेन्स जर आपण लक्षात ठेवला तर नक्की लक्षात राहील. बघा बरं, क हा जो गट आहे, या गटामध्ये 5 अक्षर आहेत. क, ख, ग, घ आणि ड. हा ड आहे, याला आपण ग म्हणतो. यामध्ये शब्द आहे वाङ्मय. एक शब्द आहे वाङ्मय, तो इथे आपण ग चा उच्चार करतो, ड चा उच्चार करत नाही. ओके. तर बघा, क च्या गटामध्ये पहिली जी 2 अक्षरं आहेत, क आणि ख, ही 2 अक्षरं म्हणजे कठोर, कठोर व्यंजनांमध्ये येतात. त्याच्या पुढची 2 अक्षरं जी आहेत, ग आणि घ, हे मृदू व्यंजनांमध्ये येतात. आणि जे शेवटचं 5वं अक्षर आहे ते अनुनासिकांमध्ये येतात. बघा, हाच क्रम लक्षात ठेवला तर तुमच्या लक्षात येईल. क मध्ये काय, पहिली 2 अक्षरं कठोर, दुसरी 2 अक्षरं, त्याच्या पुढची 2 अक्षरं मृदू आणि शेवटचं अक्षर जे आहे ते अनुनासिक आहे. पुढचं च चा जो गट आहे, त्यामध्ये पहिली 2 अक्षरं काय आहेत आपली, कठोर. बरोबर ओळखलं तुम्ही, कठोर आहेत पहिली 2 अक्षरं. पुढची 2 अक्षरं कोणती आहेत, बरोबर, मृदू. आणि शेवटचं कोणतं आहे, अनुनासिक. अशाच प्रकारे लक्षात, ट चे पहिली 2 अक्षरं ट ठ कठोर, ड ढ मृदू आणि न तुमचं अनुनासिक आहे. त या गटामध्ये त थ कठोर, द ध मृदू आणि न का आहे, अनुनासिक आहे. प या गटामध्ये प फ कठोर, ब भ मृदू आणि म अनुनासिक आहे. म्हणजे स्पर्श व्यंजनामध्ये आपण बघितलं तर एकूण किती आहेत स्पर्श व्यंजने, 25 आहेत. 25 स्पर्श व्यंजने आहेत. त्यामध्ये गट कसं लक्षात ठेवाल, कठोर, मृदू, अनुनासिक. त्यामध्ये गट आपण किती, 5 गट बघितले. पहिला गट क चा, च, ट, त, प. पहिली 2 अक्षरे जी आहेत ती कोणती आहेत, कठोर. त्याच्या पुढची 2 अक्षरं कोणती आहेत, मृदू. आणि शेवटचं जे अक्षर आहे ते कोणतं आहे, अनुनासिक आहे. बरोबर. त्याच्याच पुढचं आहे अर्धस्वर. अर्धस्वर बघा, अर्धस्वरामध्ये तुम्ही बघितलं तर 4 आहेत. अर्धस्वरांमध्ये फक्त किती आहेत, 4 आहेत. कोणकोणते आहेत, य, र, ल, व. आता यांना अर्धस्वर का म्हणतात, कारण या स्वरांचा उच्चार जो आहे, या स्वरांचा उच्चार जो आहे तो कशाप्रमाणे होतो, स्वरांप्रमाणे. कोणत्या स्वरांप्रमाणे होतो, ई, रू, लृ, उ. या स्वरांप्रमाणे यांचा उच्चार होतो, म्हणून यांना अर्धस्वर असं म्हणतात. तर अर्धस्वर आपले किती आहेत, 4 आहेत अर्धस्वर. उष्म, उष्मस्वर किती आहेत, 3 आहेत. फक्त उष्मस्वर किती आहेत, 3 आहेत. त्यांना उष्मस्वर का म्हणतात बरं, कारण त्या वर्णांचा उच्चार करताना काय, घर्षणामुळे एक उष्णता निर्माण होते, एक उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मस्वर म्हणतात. यामध्ये 3च आहेत, श, श आणि स. हे 3 काय आहेत, उष्मस्वर आहेत. पुढचा आहे महाप्राण. महाप्राण एकच आहे, कोणता आहे, ह. ह हा आपला काय, महाप्राण. मग त्याला महाप्राण का म्हणतात, तर त्याला महाप्राण अशासाठी म्हणतात की त्या आपण जेव्हा हवा जी आहे ती तोंडावाटे बाहेर फेकली जाते. ह बघा, ह चा उच्चार करून बघा, ह. बरोबर, ह चा उच्चार केल्यानंतर काय होतं, हवा जी आहे ती तोंडावाटे बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असं म्हणतात. आणि शेवटचा आहे स्वतंत्र. तो कोणता वर्ण आहे, ळ. हा स्वतंत्र वर्ण, मराठीमध्ये स्वतंत्र हा काय, एक ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. हे आपली वर्णमाला आहे. यामध्ये आपली किती एकूण 48 वर्ण किती आहेत, 48 वर्ण आहेत. बरोबर. पण तुम्ही जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल आपल्या वर्णमालेमध्ये, तर क्ष आणि ज्ञ. कोणतं, क्ष आणि ज्ञ. तुम्ही बोलाल ही 2 अक्षरे सुद्धा असतात,
मग ते त्यांचा यामध्ये समावेश का नाही केला? बरोबर आहे. क्ष आणि ज्ञ ही दोन अक्षरे सुद्धा आहेत, पण ती व्यंजने नाहीत, तर ती संयुक्त व्यंजने आहेत. आपण बघितलं संयुक्त स्वर बघितले होते. संयुक्त स्वर कोणते होते? 4 होते. कोणकोणते होते? ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर होते. आणि क्ष आणि ज्ञ हे काय आहेत? संयुक्त व्यंजन आहेत. त्यांना संयुक्त व्यंजने का म्हणतात बरं? कारण क्ष तुम्ही जर नीट अभ्यास केला, निरीक्षण केलं, तर क्ष हा जो वर्ण आहे तो वर्ण क अधिक श अधिक अ. आपण बघितलं होतं व्यंजनांमध्ये शेवटी काय असतो? स्वर असतो. अ या स्वराचं सहाय्य घेतलेलं असतं. यांना व्यंजन का म्हणतात? संयुक्त व्यंजन. कारण दोन व्यंजनांपासून हा शब्द तयार झाला आहे. कारण दोन व्यंजनापासून. पुढचा जर शब्द बघितला ज्ञ, तर ज्ञ हा शब्द द, न, य या 3 व्यंजनांपासून आणि शेवटी स्वराचं सहाय्य अ यापासून तयार झाला आहे. म्हणून या दोघांना संयुक्त व्यंजने म्हणतात. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की संयुक्त व्यंजने कोणती? तर आपण फक्त दोनच आहेत. कोणती आहेत? क्ष आणि ज्ञ. ही दोन काय आहेत? संयुक्त व्यंजने आहेत. बघा पुढचं आहे सजातीय स्वर. यामध्ये अशा प्रकारचा एक क्वेश्चन येतो, सजातीय स्वर म्हणजे काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय? तर सजातीय स्वर म्हणजे काय? तुम्ही जर बघितलं तर सजातीय स्वर म्हणजे काय? तर एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर. आता तुम्ही मला एकाच उच्चार स्थानातून म्हणजे काय? तर बघा अ, आ, इ, ई, उ, ऊ हे जे आहेत हे सजातीय स्वर आहेत. कारण त्यांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून निघतो. हे जेव्हा स्वर आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचं उच्चारस्थान एकच आहे. तेव्हा त्यांना काय म्हणतो? आपण सजातीय स्वर म्हणतो. आणि दुसरं म्हणजे विजातीय स्वर. तुम्ही जर बघितलं विजातीय स्वर म्हणजे काय? भिन्न उच्चार स्थानातून निघणारे त्यांना आपण काय म्हणतो? विजातीय स्वर. ते कोणते आहेत बघा? अ, ई दोघांचा उच्चार वेगळ्या स्थानातून होतो बघा. अ, ई, अ, उ म्हणजे हेच काय आपले विजातीय स्वर आहेत. आपण काय काय बघितलं आत्तापर्यंत? आपण बघितलं वर्णमाला बघतोय आपण. वर्णमालेमध्ये आपण बघितलं स्वर पाहिले. वर्ण बघितले 48 वर्ण आहेत. त्याच्यामध्ये स्वर 12 आहेत. स्वरादी 2 आहेत आणि व्यंजने 34 आहेत. त्या प्रत्येकाची विभागणी सुद्धा आपण बघितली. हा जो चार्ट आहे हा चार्ट बायहार्ट करताना ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने बायहार्ट करा की जेणेकरून आपला जो चार्ट आहे तो लवकर लक्षात राहील. जसं सांगितलं तर स्वर 12 ते कशा लक्षात ठेवाल? ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. मग काय कराल? अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, लृ. संयुक्तमध्ये ए, ऐ, ओ, औ. स्वरादीमध्ये 2 आणि आहा. व्यंजनांमध्ये व्यंजने स्वरांत परवर्ण. यामध्ये स्पर्श व्यंजनाचे जे आपण गट पाडले क, च, ट, त, प हे गट लक्षात ठेवा. पहिले 2 कठोर, त्याच्या पुढचे 2 मृदू आणि शेवटचं अनुनासिक. अर्धस्वरमध्ये 4 आहेत. य, र, ल, व. उष्वमध्ये 3 आहेत. श, श, स. महाप्राणमध्ये 1 आहे ह आणि स्वतंत्रमध्ये 1 आहे ळ. अशा प्रकारे हा आपली वर्णमाला आहे. आणि संयुक्तामध्ये 2 कोणकोणते? क्ष आणि ज्ञ हे 2 काय आहेत आपले संयुक्त व्यंजने आहेत. आता याच टॉपिकमध्ये वर्णविचारामध्ये आपण जर बघितलं तर आता हे जे वर्ण आपण बघितले यांची काही उच्चारस्थाने देखील आहेत की यांचा उच्चार करताना आपण कुठल्या भागाचा उपयोग करून यांचा उच्चार करतो. याच्यावरनं काही वर्णांची उच्चारस्थाने आहेत. आता आपण ते बघूयात. वर्णांची उच्चारस्थाने. बघा वर्णांची उच्चारस्थाने. तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात आलेले आहे. काय? आपण ज्या भागाचा जास्त उपयोग करतो, जो वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, वर्ण उच्चारताना ज्या भागाचा आपण जास्त उपयोग करतो त्या भागाचं नाव त्या व्यंजनाला, त्या वर्णाला देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला हा जो स्क्रीनवर चार्ट दिसतोय हा चार्ट तुम्हाला बायहार्ट करायचा आहे. कारण एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो तर तुम्हाला देतात मूर्धन्य वर्ण कोणतं आणि ऑप्शन असतं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनवरनं ते आन्सर द्यावं लागतं. तर यामध्ये वर्णांची नावं बघा. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य,
दंत्य, ओष्ठ, कंठतालव्य, कंठोष्ठ, दंतोष्ठ आणि दंततालव्य. हे जे आहेत त्यामध्ये पहिलं बघा कंठ, कंठ्यवर्ण. बघा कंठ्यवर्णामध्ये कुठले कुठले वर्णांचा समावेश होतो? त्यामध्ये स्वर दोन आहेत, अ, आ. व्यंजने किती आहेत? क, ख, ग, घ, ड आणि ह. यांना कंठ्यवर्ण का म्हणतात? कारण यांचा उच्चार करताना कंठाला स्पर्श करून उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना कंठवर्ण म्हणतो आपण. म्हणजे ज्यांचा उच्चार कंठातून होतो, कंठाला स्पर्श करून आपण ज्या वर्णांचा उच्चार करतो ते म्हणजे कंठ्यवर्ण. अशामध्ये काय काय आहेत? अ, आ, क, ख, ग, घ, ड आणि ह. म्हणजेच हा ग आहे. क, ख, ग, घ, ग आणि ह. हे कंठवर्णामध्ये येतं. तालव्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तालव्य म्हणजे काय? तालूला स्पर्श करून आपण ज्या वर्णांचा उच्चार करतो ते वर्ण तालव्यामध्ये येतात. आता हा आपल्या तोंडातील तालव्य म्हणजे कोणता भाग? तर जिथे आपण चिंच चघळतो किंवा चॉकलेट खातो आपण. चॉकलेट खाताना आपण जिथे चिंच किंवा चॉकलेट खातो, जर तिथे आपण ते चघळतो चिंच किंवा चॉकलेट, ती जी जागा आहे ती जागा म्हणजे तालव्य. तालव्य समजलं काय? तर तालव्य म्हणजे काय? जिथे आपण चिंच चघळतो ती जागा म्हणजे तालव्य. जिभेचा त्या भागाला स्पर्श होऊन जे वर्ण आपण उच्चार करतो, म्हणजे त्या भागाला स्पर्श करून जे वर्ण उच्चारतात ते म्हणजे तालव्य वर्ण. बघा च, छ, ज, झ, त्र, य, श, ई, ई हे जे वर्ण आहेत यांचा समावेश तालव्यामध्ये होतो. पुढे जर बघितलं तर मूर्धन्य. मूर्धन्य वर्ण काय आहे? तर बघा मूर्धन्यामध्ये काय येतं? तालू व कंठ यांच्यामधील जो भाग आहे तो म्हणजे मूर्धन्य. यामध्ये कुठले? ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ आणि ऋ. हे जे वर्ण आहेत हे वर्ण मूर्धन्यामध्ये येतात. बघा मूर्धन्य म्हणजे काय? जिथे आपण चिंच चघळतो त्याच्या पाठीमागचा भाग. तुम्ही जर नीट उच्चार केला ट, बघा जिथे आपण चिंच चघळतो त्याच्या मागचा भाग म्हणजे कंठ आणि तालू या दोघांच्या मधला जो भाग आहे तो म्हणजे मूर्धन्य भाग. आणि तिथे जो स्पर्श करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांचा समावेश मूर्धन्यामध्ये होतो. पुढचा आहे दंत्य. दंत म्हणजेच काय? दात. म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना दातांना स्पर्श होतो ते म्हणजे दंत्यवर्ण. अशामध्ये कोणकोणते आहेत? बघा लृ, त, थ, द, ध, न, ल, स हे दंत्यवर्णामध्ये येतं. पुढचं आहे ओष्ठवर्ण. ओष्ठ म्हणजे काय? यस बरोबर, ओठांचा उपयोग करून आपण जे वर्ण उच्चारतो ते म्हणजेच ओष्ठवर्ण. याच्यामध्ये कोणकोणते आहेत? उ, ऊ, प, फ, ब, भ, म हे कोणते वर्ण आहेत? ओष्ठ, की ज्यांचा उच्चार करताना आपल्या ओठांचा आपण उपयोग करतो, ओठांचा वापर करतो. पुढचा आहे कंठतालव्य. कंठतालव्य बघा कंठ आणि तालू काय? बघा शब्दाची फोड मी मागाशी सांगितलं की मराठी भाषेमध्ये आपल्याला शब्दाची फोड करता आली पाहिजे. त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो. कंठतालव्य म्हणजे काय? कंठ आणि तालू म्हणजेच काय? आपण बघितलं होतं कंठवर्ण तालुवर्ण. कंठ आणि तालू या दोघांचा वापर करून जे वर्ण आपण उच्चारतो ते म्हणजेच काय? कंठतालव्य. बघा यामध्ये फक्त दोनच आहेत. कोणतं आहेत? ए आणि ऐ हे दोन वर्ण कंठतालव्यामध्ये आहेत. बघा पुढचा आहे कंठोष्ठ. पुढचा आहे कंठोष्ठ. कंठोष्ठ म्हणजे काय? कंठ आणि ओठ म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि ओठ या दोघांचा वापर होतो, दोघांचा उपयोग होतो, अशा वर्णांना कंठवर्ण म्हणतात. यामध्ये पण दोनच आहेत, ओ आणि औ हे दोन वर्ण, हे दोन स्वर आहेत. हे दोन स्वर या कंठोष्ठामध्ये येतात. पुढचं आहे दंतोष्ठ. यस दंतोष्ठ म्हणजे काय? बरोबर ओळखलं, दात आणि ओठ. म्हणजे दात आणि ओठ या दोघांचा उपयोग करून आपण फक्त एकच वर्ण उच्चारतो तो म्हणजे व. काय? व. आणि शेवटचं आहे दंततालव्य. दंततालव्य म्हणजे काय? यस काय? दाताच्या मागील जो आपला जो भाग आहे, दाताच्या मागील जो फुगीर भाग आहे आपला, त्याला आपण दंततालव्य म्हणतात. म्हणजेच काय? दंत व तालू यांच्यामधील जी जागा आहे ती म्हणजे दंततालव्य. त्याला मराठीमध्ये वत्स्य असं देखील म्हणतात. काय म्हणतात?
वत्स्य, वत्स्य ध्वनी असं देखील आपण त्याला म्हणतो. एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. मग दंत तालव्याच्यामध्ये काय च, छ, ज, झ हे 4 वर्ण या दंत तालव्यामध्ये येतात. आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर दंत तालव्यामध्ये कोणकोणते आहेत? च, छ, ज आणि झ हे 4 आहेत. तुम्ही जर आणखी निरीक्षण केलं तर तालव्यामध्ये पण बघा च, छ, ज, झ हे इथे पण आहेत, इथे पण आहे. तुम्ही म्हणाल की हे ओळखायचं कसं की तालव्य आणि दंत तालव्य याच्यामधला फरक. मी मगाशी सांगितलं तालव्य म्हणजे काय, जिथे आपण चिंच चघळतो ती जागा. आणि दंत तालव्य म्हणजे काय, दाताच्या मागील जो भाग आहे तिथे स्पर्श करून आपण जे वर्ण उच्चारतो ते म्हणजे दंत तालव्य. बघा मी काही तुम्हाला एक्झाम्पल देतोय इथे. बघा तुम्ही जर बघितलं एक शब्द देतो तुम्हाला, त्याचा आपण उच्चार करूयात. बघा हे जे 2 शब्द आहेत आपण जर उच्चार केला, पहिल्याचा उच्चार केला जग. जग म्हणजे काय, जी आपली सृष्टी जी आहे ती जग. बघा ज चा उच्चार करताना आपली जिभेचा कुठे लागते, जीभ कुठे लागते बघा, जिभेचा शेंडा जग. जिथे आपण काय करतो आपण बघा जग, जिथे आपण चिंच चघळतो तिथे लागतो तालव्य. म्हणजे हा कोणता भाग आहे आपला, म्हणजे ज हा वर्ण कशामध्ये येतो, तालव्यामध्ये येतो. समजा हा वर्ण घेतला तुम्ही, हा वर्ण जग, जग बघा जिभेचा भाग दाताच्या मागील भागास लागतो. जग, जग म्हणजे काय आपण म्हणतो जीवन जग, आपण एखाद्याला म्हणतो जग. तर दाताच्या मागील भागाला स्पर्श होतो म्हणून हा कोणता आहे, दंत तालव्य आहे. किंवा आणखी एखादं उदाहरण घ्या, छत्री. बघा बरं छत्री, जिथे चिंच चघळतो तिथे लागतं छत्री. तर मग हा कोणता आहे तुमचा, तालव्य आहे. पुढचं आणखी एक बघा चव. चव, चव हा काय दाताच्या मागील भागाला च चा स्पर्श होतो म्हणून हा च कोणता वर्ण आहे, दंत तालव्य वर्ण आहे. आता हा जो आपला जो चार्ट आहे, हा चार्ट कशा प्रकारे बायहार्ट करायचा, यामध्ये आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन असतात यावर. आता महत्त्वाचं म्हणजे हा चार्ट आहे, हा चार्ट कशा प्रकारे बायहार्ट करायचा. तर बायहार्ट करताना काय करायचं, आपण थोडा मेकॅनिकल स्टडी करूयात इथे. कारण आपण जे मागे बघितलं, आपण जे वर्ग पाठ केले होते, क चा वर्ग, च चा वर्ग, ट, त, प, त्यांचा आपल्याला इथे उपयोग होणार आहे. बघा बरं कशा प्रकारे हा चार्ट बायहार्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, ही जी वर्णांची नावं आहेत आपली, वर्णांची नावं काय आहेत, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ, कंठतालव्य, कंठोष्ठ, दंतोष्ठ आणि दंततालव्य, ही याचप्रमाणे बायहार्ट करा. सिक्वेन्स लक्षात ठेवा, हाच सिक्वेन्स लक्षात ठेवा. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ, कंठतालव्य, कंठोष्ठ, दंतोष्ठ आणि दंततालव्य. याचा फायदा असा होणार आहे, कारण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा इथे हा जो क आहे, क चा वर्ग दिसतोय तुम्हाला पूर्ण इथे ग पर्यंत, इथे च चा वर्ग आहे त्र पर्यंत, इथे ट चा वर्ग आहे न पर्यंत, इथे त चा वर्ग आहे न पर्यंत आणि इथे प चा वर्ग आहे म पर्यंत. आपण बघितलं ते प्रत्येक याच्यामध्ये 5-5 अक्षरं आहेत, बरोबर आहे. फक्त एक्स्ट्रा अक्षरे बघा किती वाढलेत. कंठेमध्ये 1 वाढलेला आहे ह, तालव्यामध्ये 2 वाढलेले आहेत यश, मूर्धन्यामध्ये 3 वाढलेत रशळ आणि दंत्यामध्ये 2 वाढलेले आहेत लस. आणि इकडे स्वर लक्षात ठेवणं, आपण ज्या पद्धतीने स्वर लक्षात ठेवले ते रस्व, दीर्घ, संयुक्त. बघा रस्वमध्ये अ आ आपण लक्षात ठेवलं होतं बघा. तर पहिल्याच कंठ्यामध्ये काय येतात ते अ आ हे 2 आहेत. मग कंठ्यामध्ये काय काय येतील, अ आ क ख ग घ ग आणि ह हे कंठ्यामध्ये येतील. म्हणजे क चं पूर्ण वर्ग, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ह आला आणि स्वर 2 अ आ. तालव्यामध्ये बघा ई ई हे 2 स्वर आले, त्यामध्ये च चा पूर्ण वर्ग आला, च चा वर्ण, आणि यश, यश हा शब्द फक्त तिथे वाढला, य आणि श हे 2 वर्ण तिथे वाढलेले आहेत. मूर्धन्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे काय आलं, फक्त स्वरांमध्ये एकच आहे, कोणता आहे, रू. रू हा स्वर आहे आणि ट चा पूर्ण वर्ग आहे ट, ठ, ड, ढ, न आणि 3 वर्ण वाढलेले ते फक्त र, श, ळ हे 3 वर्ण वाढलेले आहेत रशळ. दंत्यामध्ये बघा
लृ. लृ हा एक स्वर आहे. त्यानंतर त चा वर्ग आहे पूर्ण त, थ, द, ध, न, ल, स. ल, स हे फक्त काय दोन वर्ण एक्स्ट्रा वाढलेले आहेत दंत्यामध्ये. ओष्ठमध्ये बघा स्वरांचे फक्त दोन आहेत, उ आणि उ. त्यानंतर प चा पूर्ण वर्ग आहे प, फ, ब, भ, म. बघा इथे काय काय बघितलं आपण, उ, उ, प, फ, ब, भ, म. हे 5 वर्ण आहेत. म्हणजे ओष्ठमध्ये फक्त काय आहेत, उ, दोन स्वर उ, उ आणि व्यंजने किती आहेत त्याच्यामध्ये, प चा पूर्ण वर्ग. पुढचं बघितलं कंठ तालव्य. त्यामध्ये स्वर दोनच आहेत, ए आणि ऐ. कंठोष्ठमध्ये पण दोन स्वर आहेत, ओ आणि औ. दंतोष्ठामध्ये एकच आहे व, आणि दंत तालव्यामध्ये 4 आहेत, च, छ, ज, झ. तुम्हाला तालव्य आणि दंत तालव्य दोघांमधला फरक स्पष्ट करून सांगितलेला आहे. तर चार्ट बाहाट करताना याच पद्धतीने बाहाट करा, म्हणजे जेणेकरून आपला जो चार्ट आहे तो लवकर लक्षात राहील. आता याच टॉपिकवर आणखी कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, तुम्ही जर नीट लक्ष देऊन जर बघितलं की या टॉपिकवर आणखी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. बघा तुम्ही जर बघितलं तर आपण अनुनासिक यांवर एक क्वेश्चन असतो. बघा अनुनासिकांमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण एक क्वेश्चन घेऊयात अनुनासिक, की यावर कशा प्रकारचा क्वेश्चन असतो. एक शब्द घेतो मी समजा शब्द घेतला हिंदी. हिंदी हा जो शब्द आहे तो शब्द मला अनुनासिक न वापरता लिहायचे तर मी कशा प्रकारे लिहू शकतो. हिंदी हा शब्द अनुनासिक न वापरता लिहायचे तर मी कशा प्रकारे लिहू शकतो. तर बघा हिंदी. बघा आपण बघितलं असेल आपल्या हिंदी पुस्तकावर अशा प्रकार सुद्धा शब्द असतो हिंदी, बरोबर. बघा त्यानंतर हा न का घेतला आपण, अनुनासिकांऐवजी आपण घेतला न हा घेतला. याला आपण अनुनासिकाला आपण परस्वर्ण असं देखील म्हणतो. अनुनासिकाला आपण परस्वर्ण असं देखील म्हणतो का, कारण आपण तो अनुनासिकांबद्दल वापरतो. कारण आपण तो काय अनुनासिकांबद्दल वापरतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो, परस्वर्ण असं म्हणतो. आता यामध्ये बघा आपण जर शब्द घेतला, बघा आणखी एक शब्द घेऊयात आपण घंटा. हा शब्द मला हे अनुनासिक न वापरता मला परस्वर्णाने लिहायचं तर मी कसा लिहू शकतो, घंटा या प्रकारे मी लिहू शकतो. बघा आता यामध्ये हा न का घेतला, इथे हा न का घेतला, बरोबर आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल दोघांमध्ये न आहे पण इथे हा न का नाही घेतला, तिथे तो न का घेतला. तर बघा आपण जेव्हा चार्ट बाहाट केला होता, बघा आपण जेव्हा चार्ट बाहाट केला होता, बघा आता यामध्ये आपण एक शब्द घेतला घंटा. बघा घंटा या शब्दाबद्दल अनुनासिक म्हणजे काय, पुढच्या शब्दाबद्दल आलेलं अनुस्वार. बघा काय अनुस्वार काय असतो, पुढच्या शब्दाबद्दल अनुस्वार आलेला असतो. जसा आपण शब्द घेतला होता इथे घंटा शब्द घेतला होता. बघा त्यामध्ये घंटा हा शब्द दिला म्हणजे ट बद्दल अनुनासिक आलेला आहे. तर ट बघा यामध्ये स्पर्श व्यंजनामध्ये ट कोणत्या गटामध्ये आहे, बघा तिसरा गट बघा दिसतो ट चा गट, हा इथे ट आहे. या गटामध्ये अनुनासिक कोणता आहे, न हे अनुनासिक आहे. आपण काय सांगितलं अनुनासिकाला, काय सांगितलं मी, परस्वर्ण असं देखील म्हणतात का, कारण ते अनुनासिकांऐवजी आपण वापरू शकतो. मग इथे ट च्या वर्गामधलं अनुनासिक काय आहे, हे न आहे. म्हणून इथे हा घंटा शब्द लिहिताना मी कसा लिहिला, हा या प्रकारे लिहिला. म्हणून हा न वापरला, कारण ट या वर्गातील अनुनासिक काय आहे, न. कारण घ वर जो अनुस्वार देतो आपण तो ट च्या ऐवजी देतो. ओके, म्हणजे पुढच्या शब्दाबद्दल आपण अनुनासिक देत असतो. मग अशी हिंदी शब्द आपण बघितला होता. आता द हा वर्ण बघा बरं कोणत्या याच्यामध्ये आहे, बघा त चौथा वर्ण त, त, थ, द, ध, न. यामध्ये अनुनासिक काय आहे,
न हे अनुनासिक आहे म्हणून ते आपण कशा प्रकारे लिहिलं, हिंदी, म्हणून इथे हा न आला. हा एक नियम इथे महत्त्वाचा नाही, हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये दुसरं जर तुम्ही जर बघितलं तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे य, र, ल, व, श, श, स आणि ह. जर अनुस्वारापुढे यापैकी एखादा शब्द असेल तर त्याऐवजी आपण परस्वर्ण वापरत नाही, म्हणजे तो शब्द आहे तो आपण तसाच लिहू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल सिंह, तर याला आपण सिंह असंच लिहू शकतो, तो आपण परस्वर्णाने लिहू शकत नाही. आधी लिहायचो, पण आता जर तुम्ही जर मराठीचा अभ्यास केला असेल तर 2009ची जी नियमावली तुम्ही जर पाहिली असेल तर त्यामध्ये त्यानुसार जो बदल झाला आहे की आता आधी लिहायचे याआधी, पण आता हे लिहत नाही. कारण काय, य, र, ल, व, श, स, स, ह हे जे जर अनुस्वाराच्या पुढे हे जर वर्ण आले असतील तर या ऐवजी परस्वर्ण वापरता येत नाही, तो त्याचप्रमाणे लिहिला जातो. आणखीन एक एक्झाम्पल बघा, त्यामध्ये आपण जर बघितलं तर संशय. बघा, संशय हा शब्द कशा प्रकारे लिहू शकतो, हा सुद्धा आपण संशय या असाच लिहू शकतो. परीक्षेमध्ये आपल्याला यावर सुद्धा एक क्वेश्चन असतो. दुसरं म्हणजे आणखी बघा, तुम्ही जर नीट अभ्यास केला तर एक महाप्राण, आपल्या व्यंजनांमध्ये महाप्राण किती आहेत तर महाप्राण 14 आहेत आणि अल्पप्राण किती आहेत तर अल्पप्राण 20 आहेत. ही व्यंजनांबद्दल बघतोय आपण. व्यंजनांमध्ये तुम्ही बोलाल की आपण बघितलं तर महाप्राण एकच आहे, ह बरोबर आहे, महाप्राण एकच आहे, पण संपूर्ण जी व्यंजने आहेत त्या व्यंजनांमध्ये महाप्राण किती आहेत आपण जर बघितलं तर महाप्राण ह हा एक आहे, पण संपूर्ण व्यंजनामध्ये बघितलं तर महाप्राण एकूण 14 आहेत. ते 14 कोणकोणते, खूप सोपं आहे लक्षात ठेवणं. बघा ते कोणकोणते आहेत आपण जर बघितलं स्पर्श व्यंजनांमध्ये, या बरं, हा स्पर्श व्यंजनांच्या इथे आपण आलो. पहिला क चा गट बघा, मी सांगितलं होतं बघा, क, ख, ख हा जो आहे महाप्राण आहे का, तर त्यामध्ये बघा क अधिक ह बरोबर ख, क अधिक ह बरोबर ख, अशा प्रकारे हा ख तयार झालेला आहे. म्हणून बघा हे जे कठोर वर्णामध्ये तुम्हाला दिसतंय, कठोर वर्णामध्ये ख, छ, ठ, थ, फ हे 5 वर्ण महाप्राण आहेत का, तर क अधिक ह ख, च अधिक ह छ, ट अधिक ह ठ, त अधिक ह थ, प अधिक ह फ. तसंच यामध्ये मृदूमध्ये बघा घ, झ, ढ, ध, भ हे 5 वर्ण काय आहेत, महाप्राण आहेत. त्यामध्ये बघा ग अधिक ह घ, ज अधिक ह झ, ड अधिक ह ढ, द अधिक ह ध, ब अधिक भ ह हे 5 वर्ण, हे 5 वर्ण 10 वर्ण, हे अशा प्रकारे 10 व्यंजने. आणि राहिले 4 कोणकोणते आहेत बघा, आणखी उष्म तुम्हाला जे दिसत आहेत, उष्म जे आहेत, उष्मांमध्ये बघा हे 3 आहेत, कोणकोणते आहेत, श, श, स, यामध्ये सुद्धा ह ची छटा आहे. महाप्राण का म्हणतात, कारण त्यामध्ये ह ची छटा आहे म्हणून त्यांना महाप्राण असं म्हणतात. आपण बघितलं हे 5 वर्ण, ते 5 आणि हे 3, 13 आणि एक आपला महाप्राणाचा वर्ण ह. अशा प्रकारे हे 14 महाप्राण आहेत. आणि बाकी राहिलेले जे ते अल्पप्राण, त्यांना अल्पप्राण का म्हणतात, कारण त्यामध्ये ह ची छटा नाहीये म्हणून त्यांना अल्पप्राण असं म्हणतात. बघा आज आपण वर्णविचार हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. यामध्ये आपण काय काय बघितलं, आपण वर्ण बघितले किती आहेत, वर्णांचे प्रकार बघितले, त्यामध्ये बघितलं स्वर, स्वरादी, स्वरांचे पुन्हा प्रकार बघितले, ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, स्वरादी त्याच्यामध्ये 2 बघितले, व्यंजने बघितले, व्यंजनांचे पुन्हा आपण प्रकार बघितले, व्यंजनांमध्ये बघितलं स्पर्श व्यंजने, पुन्हा स्पर्श व्यंजनांमध्ये कठोर, मृदू, अनुनासिक, त्यानंतर अर्धस्वर, उष्म, महाप्राण, स्वतंत्र,
त्यानंतर संयुक्त व्यंजने कोणती आहेत ते बघितलं आपण. सजातीय स्वर आहे, विजातीय स्वर आहे. त्यानंतर आपण बघितलं वर्णांची उच्चारस्थाने पाहिली, त्यामध्ये कोणते स्वर येतात, व्यंजनं येतात. वर्णांची नावं बघितलं कुठलं कुठलं आहे. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ, कंठ तालव्य, कंठोष्ठ, दंतोष्ठ आणि दंत तालव्य ही वर्णांची नावे आहेत. आणि दोन्ही चार्ट कशा प्रकारे बायहार्ट करायचं हे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर या पहिल्या प्रकरणावर आपण जे बघितलं वर्णविचार, यामध्ये एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त या प्रकरणावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारले जात नाही. तुमची फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि त्यासोबत हा चार्ट बायहार्ट करा. आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हणजे हा जो चार्ट तुम्ही बायहार्ट करता, कोणी म्हणू शकतो की मी कंठाचा वापर करून कुठले वर्ण येतात ते लक्षात ठेवू शकतो. तशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. पण त्याचं एक डिसॲडव्हान्टेज काय होतं की आपलं टाईम एक्झाममध्ये जर आलं तर आपण त्या प्रकारे करता आपला वेळ निघून जातो. म्हणून आपल्याला हा जर चार्ट बायहार्ट असेल तर पटकन 1 मिनिटाच्या आत 1 सेकंदामध्ये आपल्याला आन्सर क्लिक होतं आणि ते आन्सर आपण क्लिक करतो. म्हणून हे दोन्ही चार्ट बायहार्ट करायचे आहेत. हा आपला त्याचा फायदा आहे. एवढंच आहे या प्रकरणामध्ये. ओके, थँक्यू.